सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया, हनीप्रिया खजानामधून. आज मी एक अशी जबरदस्त रेसिपी घेऊन आले की ज्यांना पालक अजिबात आवडत नाही त्यांनाही कधीच कळणार नाही की हे वडे पालकपासून बनवले आहेत. पालकची चव, बेसनची खमंगता आणि अगदी सोपी रेसिपी, एकदम क्रिस्पी, हलके आणि खूप चविष्ट. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग हे सुपर टेस्टी पालक वडा बनवायला सुरुवात करूया. पालक वडा बनवण्यासाठी सर्वात आधी 250 ग्रामपर्यंत पालक खूप स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि त्याला असे बारीक चिरून घ्यायचं आहे. पालक हे चिरून घेतल्यानंतर आता एका मोठ्या भांड्यात चिरलेला पालक घालायचा आहे. यामध्ये 1 वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यावर कांदा आणि पालक पाणी सोडतो, त्यामुळे बेसन घातल्यानंतर यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे भांडं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे एका वाटीमध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप घ्यायचा आहे. हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकतो किंवा कूट करून तयार करून ठेवू शकतो. असं तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचा बटाटा घेतली आहे. बटाट्यावरील साल हे काढून घ्यायचं आहे. बटाटा हे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर किसून घ्यायचा आहे. आणि किसून घेतलेला बटाटा मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. पूर्ण किसलेला बटाटा हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. एकदा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने घट्टसं पिळून घ्यायचं आहे. त्यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि नंतर पालक असलेल्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण बटाटा यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये धने, जिरे आणि बडीशेपचं कूट करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. सोबतच 1 चमचा अद्रक आणि लसूण थोडंसं ठेचून यामध्ये घालायचं आहे. तिखट जितका लागतो त्यानुसार बारीक असं चिरून हिरवी मिरची घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा हाताने थोडंसं चिरडून यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा कसुरी मेथी आणि बारीक असं चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं कमी 1 वाटीपर्यंत बेसन घालायचं आहे आणि पाव वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे. वडे हे क्रिस्पी असं तयार होण्यासाठी यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊ. हे मिश्रण मिक्स करून घेताना जर पातळ वाटत असेल तर परत पीठ घालायचं आहे, कारण पालक आणि कांद्यामध्ये पाणी असते, त्यामुळे पीठ यामध्ये कमी जास्त होऊ शकते. पालक आणि कांदा यामधून पाणी सुटायला लागते, त्यामुळे आपण पीठ यामध्ये इतकंच घालायचं आहे एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्यामुळे पीठ हे बघतच घालायचं आहे आणि अशा प्रकारे वडा हे तयार करून बघायचा आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे वडा हे तयार झाला पाहिजे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ झाला आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यावे. तर वडे बनवण्यासाठी मिश्रण इथे तयार आहे. आता आपण वडे बनवण्यास सुरुवात करूया. तर वडे तळण्यासाठी गॅसवरती तेल हे मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. तेल हे मध्यम आचेवर गरम झालेलं आहे. यानंतर थोडं थोडं मिश्रण हे हातात घेऊन त्याचा वडा तयार करायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे. कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे वडे तेलात सोडायचं आहे. जर तुम्हाला या मिश्रणापासून वडा हे तयार करता येत नसेल तर या मिश्रणापासून आपण भजी देखील तयार करून घेऊ शकतो. वडे हे तळून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत वडेला तळून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर वडे हे सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर उरलेल्या मिश्रणाचे देखील याच पद्धतीने वडे तयार करायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे. तर गरमागरम हे वडे चटणी किंवा केचपसोबत सर्व करायचं आहे. तर बघितले ना, गरमागरम पालक वडा इथे बनून तयार झालेले आहेत. तर अशी सिंपल, टेस्टी आणि परफेक्ट संध्याकाळची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.